भाषण करताना थरथर होणं, धडधड होणं, लटलट होणं, वेळेवर न आठवणं, यावर रामबाण उपाय. आमचं प्रत्येक महिन्याला 3 दिवसाचं निवासी भाषण कला प्रशिक्षण लोणावळ्यात होतं. हे प्रशिक्षण जॉईन करायचं असेल किंवा आठवड्यातून 1 दिवस असं दुसऱ्या प्रकारचं प्रशिक्षण, कुठलंही प्रशिक्षण जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. किंवा दैनंदिन जीवनामध्ये जेवढी काही भाषणं आहेत, ही सर्व भाषणे एकाच पुस्तकामध्ये. पुस्तकाचं नाव आहे वक्तृत्वाची साधना. हे पुस्तक घर बसल्या मागवायचं असेल तर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपलं मुख्य ऑफिस खराडी बायपास चौकातच, हडपसर रोडला, अशोका नगर मध्ये या ठिकाणी आहे. आणि तिथंच मी ऑफिसला प्रशिक्षण देतो. आठवड्यातला 1 दिवस त्या ठिकाणी आहे. पुणे आणि पुणे परिसरातील मंडळी त्या ठिकाणी येत आहे. ते 2 महिने 2.5 महिन्याचा कालावधी असतो. 2-3 महिने मग ते आठवड्यातून 1 दिवस यावं लागतं. मुंबईला एक बॅच आहे. मुंबईला मुलुंड नाहूर स्टेशनच्या पश्चिमेला आठवड्यातून 1 दिवस मी तिथं जातो. रविवार शक्यतो मुंबईला असतो माझा. मुंबई, पालघर, खोपोली इकडच्या भागातल्या लोकांना लोणावळ्यापासून पश्चिमेकडली बाजू तिकडे येत आहेत लोक. आणि ज्या लोकांना आठवड्यातला 1 दिवस 2 महिने असं मी सांगितलेले आत्ता जे काही संबंधित शहर मी सांगितले 2-3, त्या शहरात येणं शक्य नाही असे लोक निवासीला येतात. तुम्ही सगळे लांबून आहेत निवासीला. पण निवासी 3 दिवसाचं राहतं, ते 2 महिन्याचं राहतं. 2 महिन्यात जेवढं काही देणार आहे, जेवढं काही शिकवणार आहे, जेवढा काही सराव करून घेतो लोकांचा, तोच सराव इथं 3 दिवसात करून घेतो. दुपारच्या सुट्टीच्या जेवणाच्या याच्यामध्ये तुमचे मोबाईल तुम्ही बघायचे, नंतर काय कॉल आलेत का, काही महत्वाचे आहेत का, ते कॉल करून घ्यायचे. जेवायच्या वेळेत, चहाच्या वेळेत, हायटीच्या वेळेत, जो मधला ब्रेक आहे त्याच्यामध्ये तुमचे काही कॉलिंग असतील तर ते करून घ्यायचं. मध्ये कुणी मोबाईल उचलायचाही नाही. खूपच अर्जंट असेल तर मग मधल्या सुट्टीमध्ये बोलायचं, नाहीतर बाहेर जाऊन कॉल करून यायचा. आता आपण 3 दिवस इथं एकत्र राहणार आहे. आता सगळे तुमच्या चेहऱ्यावर थोडं डिप्रेशन आहे सगळ्यांच्या, पण नंतर नंतर फ्री होताल तुम्ही, मोकळे होताल तुम्ही. काही लोकांनी डबल केलंय, त्याचं महत्व कळलंय. काही लोकांनी डबल केलंय, पुन्हा प्रशिक्षण केलंय, डबल तुमच्याकडे आलोय. असे लोक किती आपल्याकडं? रिपीट आहे. तुम्ही एक आहे. आणखीन एक होते ना मगाशी तुमचे आलेले, फ्रेश व्हायला गेले. आणखीन एक, असे 2 लोक रिपीट आहे. 2 लोक रिपीट आहे म्हणजे याच्या अगोदर यांनी प्रशिक्षण केलेलं आहे. तुम्ही याच ठिकाणी केलं ना? हा, नाव काय म्हणले? अरुण पाटील, रायगड. हा, म्हणजे याच हॉटेलला केलं ना? पण 1-2 बॅच झाले असतील त्यावर. गेल्या महिन्यातलं केलं का अगोदर? जून मधलं केलं. अच्छा, असं काही लोक रिपीट करतात. मग आता प्रश्न तुम्हाला पुन्हा डोक्यामध्ये, मग रिपीट का केला असं? मग होत नाही का काय एवढ्यात? का केला असं रिपीट? मी पहिल्यांदा काय सांगतोय, ही कलाच मुळात जेवढा सराव कराल तेवढे तुम्ही त्याच्यामध्ये प्रोग्रेस व्हाल. आणि वक्तृत्वाची वाट ही न संपणारी वाट आहे. संपतच नाही. यात कितीही परफेक्ट होऊ शकतो माणूस. आपलं कर्तृत्व उदयाला यावं असं वाटत असेल तर या दोन्हीची बेरीज करायला शिका. पहिली गोष्ट, या दोन्हीची बेरीज झाली की कर्तृत्व उदयाला आलं. आपलं होतंय काय, नेतृत्व गुण काही लोकांमध्ये मूळचा आहे, पण त्यांच्याकडे वक्तृत्वाचा अभाव आहे. नेतृत्व आहे, नेतृत्व करायला जमतंय हो, पण नेतृत्वच अशा लोकांचं स्वीकारलं जातं ज्यांच्याकडे वक्तृत्व आहे. म्हणून वक्तृत्व प्लस नेतृत्व. बरं, त्यातही वक्तृत्व अगोदर, नंतर नेतृत्व, मग ते कर्तृत्व उदयाला येतं. आता वक्तृत्व ही पहिली पायरी, मग नेतृत्व आणि मग कर्तृत्व. वक्तृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व या 3 गोष्टी माणसाकडे असल्या की तो माणूस यशस्वी. मुळात वक्तृत्व नाही म्हणून त्याचं नेतृत्व स्वीकारलं जात नाही, आणि नेतृत्व स्वीकारलं जात नाही
तर तुमचं कर्तृत्व उदयाला येत नाही. साधं सोपं सरळ गणित आहे. वक्तृत्व हा नेतृत्वाचा आणि कर्तृत्वाचा पाया आहे. पण वक्तृत्व आणि नेतृत्वाची जर बेरीज केली, प्लस केलं, तर कर्तृत्व उदयाला आल्याशिवाय राहत नाही. पुढे बघूया कुठल्या कुठल्या लोकांचं नेतृत्व, कर्तृत्व आणि वक्तृत्व. भाषणातून मोठी झालेली राजकीय माणसं यामध्येच आहेत. ही राजकीय मंडळी बघूया आपण. यांच्याकडे वक्तृत्व होतं म्हणून त्यांचं नेतृत्व लोकांनी स्वीकारलं आणि मग त्यांचं कर्तृत्व उदयाला आलं. पहिलं नाव स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी. आता हे नाव राजकीय क्षेत्रातलं फक्त आणि फक्त वक्तृत्वामुळे अटलजी, फक्त आणि फक्त वक्तृत्वामुळे अटलजी प्रधानमंत्री या पदापर्यंत यांनी मजल मारली. एका पत्रकारांनी त्यांना विचारलं होतं, तुम्ही हल्ली कविता लिहित नाहीत, तर ते काय म्हणले होते माहितीये का? आता वेळच मिळत नाही. पूर्वी वेळ होता. कविता लिहायला वेळ लागतो. जेथे न जातो रवी तेथे जातो कवी, अशी एक म्हण आहे. म्हणजे तुम्हाला निवांत वेळ पाहिजे, एकांत पाहिजे. भाषणाचंही तसंच आहे. भाषणाचा जन्मच मुळात एकांतात होतो. एकांतात जन्माला आलेलं भाषण लोकांतात करून दाखवणं हे जमलं पाहिजे. मुळात तुमच्याकडे एकांतच नाहीये. अटलजींचं वैशिष्ट्य सांगतो, अटलजींकडं एकांत असायचा आणि एकांतामध्ये कविता करायचे. भाषण सुद्धा एकांतात जन्माला येतं. या माणसाच्या मनात भाषण जन्माला आलं आणि भाषण पहिलं ज्यावेळी त्यांनी पार्लमेंटमध्ये भाषण केलं, त्यावेळी संसदेतलं त्यांचं पहिलं भाषण, त्यावेळेचे तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तरुण वयातल्या अटलजींचं भाषण ऐकलं आणि त्याच वेळी पंडित जवाहरलाल नेहरू बोलले होते, हा मुलगा एक दिवस भारताचा प्रधानमंत्री बनले. पुढं फक्त भाषण ऐकलं संसदेमधलं आणि त्याच वेळी भाकीत केलं पंडित जवाहरलाल नेहरू यांनी की हा मुलगा एक दिवस भारताचा प्रधानमंत्री बनेल आणि पुढे ते पंतप्रधान झाले. भाषण इतकं गाजतं त्यांचं. मला वाटतं त्यांची एकदा पार्टी पडली होती, इसवी सन माझ्या लक्षात नाही, पण पार्टी पडली. बीजेपीचा पार सुपडा साफ झाला, काँग्रेसचं सरकार आलं आणि अटलजींचं पराभव आम्ही स्वीकारू शकतो अशा पद्धतीनं संसदेतलं एक भाषण आहे. सत्ता आएगी जाएगी, पार्टियां बनेगी बिगड़ेगी, लेकिन ये देश रहना चाहिए, यहाँ का लोकतंत्र रहना चाहिए. है की नाही? अटलजींच्या शैलीमध्ये सत्ता आएगी जाएगी, पार्टियां बनेगी बिगड़ेगी, लेकिन ये देश रहना चाहिए, यहाँ का लोकतंत्र रहना चाहिए. सत्तेचं काय, येतील जातील, पार्ट्या काय बनतील हो, बिघडतीलही मोडतीलही, पण इथली लोकशाही राहिली पाहिजे. यहाँ का लोकतंत्र रहना चाहिए. आणि पॉज घेण्याची पद्धत, यहाँ का लोकतंत्र रहना चाहिए. या माणसानं वक्तृत्वाच्या जोरावर पुन्हा भारतीय जनता पार्टीला बळी दिलं आणि त्यांचे प्रतिस्पर्धी होते लालकृष्ण अडवाणी. होते का? त्या काळात असं वाटत होतं लालकृष्ण अडवाणी प्रधानमंत्री बनतील, पण वक्तृत्वानं ती संधी यांना दिली. अडवाणींपेक्षाही यांचं वक्तृत्व बहराला आलेलं होतं आणि कसलेला वक्ता या देशातला भारतीय जनता पार्टीचा, म्हणून यांचं नाव पुढे केलं. भारतीय जनता पार्टी असू द्यात, काँग्रेस असू द्यात, पक्ष कोणताही असू द्यात, संघटना कोणती असू द्यात, तिथं वक्त्याला संधी असते. भलेही प्रमोद महाजन त्याच पार्टीमध्ये असले, स्वतः निवडून जरी नाही आले, तरी मात्र त्यांना राज्यसभेवर नेहमी घेतलेलं असायचं. कारण वक्तृत्व होतं. नेतृत्व गुण तर होताच, पण वक्तृत्व होतं. म्हणून कदाचित या काळात प्रमोद महाजन असते तर आज मोदीजींच्या तुलनेत तेच पुढे राहिले असते की कोण असेल प्रधानमंत्री पदाचा चेहरा. म्हणजे तुमच्या वक्तृत्वा